घराच्या नोंदणीसाठी आपल्याला उपनिबंधक कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जावं लागतं. बऱ्याच वेळा लोकांना अनेक तास या कार्यालयामध्ये ताटकळत बसावं लागतं. अनेकदा सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. काही वेळा काही ठिकाणी दलाल पैसे उकळतात. हा सगळा प्रकार आता थांबणार आहे, कारण राज्य सरकारने घरांच्या नोंदणी संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता राज्यात कुठेही बसून कुठल्याही जिल्ह्यातील घराची नोंदणी करता येईल. ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन असेल. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती जाहीर केली आहे. महायुती सरकार राज्यात 1 मे पासून एक राज्य एक नोंदणी ही पद्धत सुरू करणार असल्याचं बावनकुळे यांनी जाहीर केलं. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, घर खरेदी विक्री करतेवेळी नोंदणीसाठी सरकारी कार्यालयात जावं लागतं. तिथे अनेक हेलपाटे मारावे लागतात. नोंदणी करताना मध्ये दलालांचा अडथळा असतो. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शी व गतिमान सरकारच्या 100 दिवसांचा कार्यक्रम दिला होता. त्याअंतर्गत महसूल खात्याच्या मुद्रांक निरीक्षकांनी व महानिरीक्षकांनी एक चांगला उपक्रम पुढे आणला आहे. एक राज्य एक नोंदणी अशी पद्धत आपलं सरकार सुरू करत आहे. त्याअंतर्गत राज्यातील कुठलीही नोंदणी, मुद्रांक नोंदणी घरी बसून करता येणार आहे. महसूल मंत्री म्हणाले, तुम्ही एखादं घर खरेदी केलं असेल तर कुठेही बसून त्याची नोंदणी करता येईल. पुण्यात बसून नागपुरातील घराची, मुंबईत बसून पुण्यातील घराची नोंदणी करता येईल. ही सगळी फेसलेस प्रक्रिया असेल. तुमचं आधार कार्ड व आयकर दस्तऐवजांच्या मदतीने तुम्ही फेसलेस नोंदणी करू शकता. ऑनलाईन मुद्रांक नोंदणी व एक राज्य एक नोंदणी प्रक्रिया आपण 1 मे पासून सुरू करत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. आमचं सरकार त्यावर काम करत आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर मुंबई व उपनगरात अशी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, जी आता राज्यभर सुरू होत आहे. तर अशा रीतीने घर नोंदणीची ऑनलाईन सुविधा आता राज्यात कुठूनही करता येणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.